नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय. या ठिकाणी दोन शब्द आले, एक म्हणजे फायनान्स, दुसरं म्हणजे प्लॅनिंग. भारतामधील फायनान्स क्षेत्रातील एक तज्ज्ञ व्यक्ती FW पैश यांनी फायनान्सची डेफिनेशन दिलेली आहे. अतिशय सोप्या शब्दामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, अवेलेबिलिटी ऑफ मनी ॲट द टाईम ऑफ नीड म्हणजे फायनान्स. म्हणजे जेव्हा पैशांची गरज असते, आवश्यकता असते, तेव्हा उपलब्ध झालेले पैसे म्हणजे फायनान्स. आणि प्लॅनिंगचा अर्थ सगळ्यांना समजतो म्हणजे नियोजन. तर आर्थिक नियोजन, मिळालेल्या पैशांचं योग्य प्रकारे नियोजन म्हणजेच फायनान्शियल प्लॅनिंग. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, द प्रोसेस ऑफ मीटिंग द गोल्स थ्रू द प्रॉपर मॅनेजमेंट ऑफ फायनान्स. म्हणजे मिळालेल्या पैशांचं योग्य व्यवस्थापन आणि नियोजन करण्याची प्रक्रिया म्हणजे आर्थिक नियोजन. सध्या बहुतांश तरुण मुलामुलींच्या बाबतीमध्ये त्यांचे पालक असं म्हणतात की यांना पैशांचं महत्त्व समजत नाही. किती रुपयांचे मोबाईल घेतात, किती रुपयांची गॅझेट्स विकत घेतात, ऑनलाईन पिझ्झा किंवा तत्सम पदार्थ मागवतात, त्याची किंमत किती आहे, किती रुपयांचे कपडे ऑनलाईन मागवतात, किती खर्च करतात, यांचं सेविंग कसं होणार, यांच्याकडे नंतर पैसे कसे असणार. आणि तरुण व्यक्तींचं म्हणणं असतं की लाईफ हे एन्जॉय करण्यासाठी आहे, लाईफ ही सेलिब्रेशन, मजा करा. आता या ठिकाणी जरी जनरेशन गॅप असली तरी दोन्हीकडच्या बाजू लक्षात घेतल्या तर शेवटी फायनान्शियल प्लॅनिंग हे महत्त्वाचं असतंच. सिनियर लोकांचं म्हणणं काय असतं, पैसे जपून वापरा. आणि तरुण मंडळींचं म्हणणं असतं, मग पैसे मिळवलेच कशाला. तर दोन्हींचा जर सुवर्ण मध्य काढला तर असं लक्षामध्ये येतं, मिळालेले पैसे योग्य प्रकारे वापरायला हवेत, त्याचा उपभोग घ्यायला पाहिजे. तसंच ज्यावेळेला कधी गरज असेल, अडीअडचणीला आपल्याकडे पैसे शिल्लक राहायलासुद्धा हवेत. त्यासाठी फायनान्शियल प्लॅनिंग किंवा आर्थिक नियोजन हे महत्त्वाचं ठरतं. आर्थिक नियोजन समजून घेण्यासाठी आधी 14 मुद्दे लक्षात घेणं जरुरी असतं. त्यातला पहिला मुद्दा येतो की फायनान्शियल प्लॅनिंग इज अ प्रोसेस. म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग एका दिवशी, एका वर्षी, आठवड्यासाठी, महिन्यासाठी किंवा वर्षभरासाठी, 10 वर्षांसाठी असं होत नसतं. फायनान्शियल प्लॅनिंग ही सातत्याने घडणारी एक प्रोसेस असते, प्रक्रिया असते. मग त्या प्रोसेसमध्ये काय येतं, द गॅदरिंग ऑफ फायनान्शियल इन्फॉर्मेशन. म्हणजे सध्या आर्थिक परिस्थिती, देशाची विविध ठिकाणी जिथे आपण पैसे गुंतवू इच्छितो त्या कंपन्यांची किंवा आपली आणि जिथे पैसे टाकायचे आहेत त्या ठिकाणची आर्थिक परिस्थिती, एकंदरीतच फायनान्शियल इन्फॉर्मेशन त्यांच्याकडची गोळा केल्यानंतर समजते. त्याचा ॲनालिसिस केल्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. एस्टॅब्लिशिंग लाईफ गोल्स म्हणजे आयुष्याबद्दलचे गोल्स किंवा उद्दिष्ट काय आहेत, किती पैसे आपल्याला नक्की लागतील, ते एकदा कळलं की फायनान्शियल प्लॅनिंग करणं सोपं जातं. पुढचा मुद्दा येतो करंट फायनान्शियल स्टेटस. म्हणजे सध्याची माझी आर्थिक परिस्थिती कशी आहे हे प्रत्येकाला समजायला हवं. आणि स्ट्रॅटेजी टू अचीव लाईफ गोल्स म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये असलेली उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी काय मला केलं पाहिजे, किती पैसे मिळवले पाहिजेत आणि किती खर्च करून किती गुंतवले पाहिजेत, हे सगळे मुद्दे सातत्याने, साकल्याने त्याचा विचार केल्यानंतर ती एक प्रोसेस तयार होते. आणि ती दर 3-6 महिन्यांनी, वर्षभरांनी रिवाईज करावी लागते. त्यामुळे फायनान्शियल प्लॅनिंग शिकताना सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा लागतो, तो म्हणजे एकदाच करून फायनान्शियल प्लॅनिंग हे सोडून देता येत नाही. ते सातत्याने करावं लागतं. आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर ते करावं लागतं आणि त्याच्यामुळे ती एक प्रोसेस बनते. दुसरा मुद्दा येतो इंडिव्हिज्युअल्स फायनान्शियल स्टेटस. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं त्या त्या वेळचं, म्हणजे जेव्हा आपण हा रिव्ह्यू करतोय, फायनान्शियल प्लॅनिंग सातत्याने आपण रिवाईज करतोय, त्या क्षणी आपलं फायनान्शियल स्टेटस कसं आहे आणि किती आहे हे समजून घेण्याची क्षमता. आणि जर समजा ती आपल्यामध्ये नसेल तर तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊन फायनान्शियल प्लॅनिंग करता येतं. पण फायनान्शियल प्लॅनिंग मात्र करायला पाहिजे आणि त्यासाठी सातत्याने आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे याचं अवलोकन करणं जरुरी असतं. तिसरा मुद्दा येतो फ्युचर फायनान्शियल स्टेटस. की आज समजा माझी आर्थिक परिस्थिती बरी आहे,
तर नंतर कशी असेल, 10, 20, 25 वर्षांनी कशी असेल, निवृत्तीनंतर कशी असेल याचा अंदाज घेणं. अगदी उत्तम उदाहरण म्हणजे साधारणतः 50 वर्षांपूर्वी जे चित्रपटांमध्ये सुप्रसिद्ध नटनट्या होते किंवा जे क्रिकेटियर्स होते, त्यांची रिटायरमेंटनंतर किंवा त्यांची सद्दी संपल्यानंतर आर्थिक विपन्न अवस्था झाली. काही लोकांना म्युन्सिपाल्टीच्या हॉस्पिटलमध्ये मरण्यापर्यंत वेळ आली. ज्यांच्या मागे त्यांचे चाहते धावत असत त्या लोकांना 2 वेळचं जेवण मिळणं हे अशक्य झालं. फार पूर्वी ज्यावेळेला संगीत नाटकं असायची त्यावेळेला लोक व्यसनाधीन झालेले असायचे, प्रचंड पैसे मिळवायचे, ते उडवून टाकायचे आणि 2 वेळेला जेवण मिळेल की नाही अशी भ्रांत त्यांच्यासमोर असायची. मग त्याचं का व्हायचं? एक तर शिक्षण नसायचं, अवेअरनेस नव्हता आणि फायनान्शियल प्लॅनिंग नव्हतं. नंतरच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर क्रिकेटमधले जे सितारे स्टार्स आहेत आणि चित्रपटांमधले लोक आहेत त्यांनी कन्सल्टेशन घेऊन, एक्सपर्ट्सकडनं ॲडवाईस घेऊन ज्यावेळेला आपली सद्दी असते तेव्हा मिळालेले पैसे योग्य प्रकारे गुंतवून त्यातनं कसं कायमस्वरूपी उत्पन्न मिळेल याचा अभ्यास केला. त्यामुळे तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जरी असलात आणि अचानक जर भरपूर पैसे मिळत असतील तर ते रेकलेसली किंवा केअरलेसली खर्च न करता त्याचा विचार करणं हे खूप जरुरी असतं. त्यामुळे फ्युचर फायनान्शियल स्टेटस हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. नंतर प्रत्येकाला लक्षात घेण्यासारखा मुद्दा असतो ही ऑर शी हाऊ विल बी इन नियर फ्युचर, की नजीकच्या काळामध्ये तो किंवा ती व्यक्ती फायनान्शियली कशी असेल. म्हणजे आर्थिक उत्पन्नाचे स्रोत हे कमी झालेले असतील की वाढलेले असतील, पैसे भरपूर प्रमाणामध्ये मिळतील की कमी होत जातील, महागाई वाढल्यानंतर त्या प्रमाणात उत्पन्न मिळेल की नाही, की थोडक्यामध्ये अजून 25, 30, 50 वर्षांनी आपली आर्थिक परिस्थिती कशी असेल याचं चित्र रेखाटण्याची कपॅसिटी असायला हवी आणि ती व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून करता येते. तो एक फायनान्शियल प्लॅनिंगमधला महत्त्वाचा मुद्दा ठरतो. पुढचा पॉईंट येतो की टू गिव्ह डायरेक्शन टू फायनान्शियल डिसिजन. एकदा फायनान्शियल प्लॅनिंग केलं की आपल्या आर्थिक निर्णयांना एक प्रकारचा आकार येतो, एक दिशा मिळते, चौकट ठरते. किती पैसे कुठे इन्व्हेस्ट करायला हवेत, किती पैसे खर्च करण्याकरता शिल्लक राहतील हे सगळं समजायला लागतं आणि आर्थिक निर्णयांना चांगल्या प्रकारे डायरेक्शन मिळते, दिशा मिळते. आर्थिक निर्णय भरकटत नाहीत आणि हे सगळं का घडतं तर आपल्यासमोर असतं फायनान्शियल प्लॅनिंग. म्हणजे फ्रॉम वेअर यू स्टार्ट टू वेअर यू वॉन्ट टू गो हे तुमच्याकडे क्लिअर असतं. आपण कुठून निघालो आहे आणि कुठे जायचं आहे हे माहिती असतं. त्यामुळे भरकटण्याचा अजिबात प्रश्न तिथे येत नाही. पुढचा मुद्दा येतो प्रॉपर मिनिंग टू फायनान्शियल डिसिजन्स. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने घेतलेल्या अर्थविषयक निर्णयांना काहीतरी महत्त्व प्राप्त होतं, त्याला एक मिनिंग येतं, त्याला काहीतरी अर्थ निर्माण होतो. म्हणजे कुठल्या प्रकारचं अर्थनियोजन आपण करतोय त्याला मुळात अर्थ पाहिजे ना. तो अर्थ या ठिकाणी निर्माण होतो आणि सिस्टमॅटिकली विचार करून उगाचच कोणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून ते न ऐकता लोक इन्व्हेस्टमेंट करतात. आता मी कोणाचं नाव घेत नाही, पण तुम्ही सगळ्यांनी असं पाहिलं असेल एका विशिष्ट पक्षाची अंडी विकून पैसे मिळतात अशी मागे एक टूम आली होती आणि परदेशातला एक पक्षी तो पाळायचा, त्याची पैदास करायची. याच्यामध्ये अनेक ग्रामीण भागातल्या युवकांनी लाखो रुपये इन्व्हेस्ट केले, काहींनी कर्ज काढून इन्व्हेस्ट केले आणि नंतर लक्षामध्ये आलं की त्या प्रकारच्या पक्ष्यांची पैदास किंवा त्या पक्ष्यांचं मांस किंवा त्याची अंडी माणसं खात नाहीत. मग लाखो रुपये खर्च करून किंवा काही लोकांनी घरदार शेती गहाण टाकून जो उद्योग सुरू केला तो शून्य उत्पन्न देणारा ठरला. त्यामुळे फायनान्शियल प्लॅनिंग करताना सगळे मुद्दे केअरफुली बघायला हवेत. त्यानंतरचा मुद्दा येतो हाऊ वन फायनान्शियल डिसिजन अफेक्ट्स अदर एरियाज ऑफ फायनान्स. म्हणजे तुम्ही घेतलेला एक चुकीचा निर्णय तुमचे बाकीचे आर्थिक निर्णय विस्कटू शकतो. म्हणजे एक निर्णय चुकला तर बाकीचे सगळे निर्णय चुकत जातात. म्हणजे लहान मुलं पत्त्यांचा बंगला करतात तसं असतं ते. एक पत्ता हल्ला, एका पत्त्याला धक्का लागला तर संपूर्ण मनोरा खाली कोसळतो. तशा काहीशा प्रकारचं फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये होऊ शकतं. एक निर्णय चुकला की सगळे बाकीचे निर्णय चुकतात आणि मग खूप मोठा
आर्थिक विवंचनेचा प्रसंग समोर उभा राहतो. त्यामुळे एका निर्णयाचा दुसऱ्या निर्णयावर काय परिणाम होईल याचा विचार करणं अगत्याचं ठरतं. पुढचा मुद्दा येतो, ईच फायनान्शियल डिसिजन इज टेकन इन टू अकाउंट सेपरेटली. म्हणजे प्रत्येक आर्थिक निर्णय हा स्वतंत्र घ्यायला हवा. म्हणजे ए, बी आणि सी असे 3 निर्णय असतील ते स्वतंत्रपणे घ्यायला हवेत आणि त्याच वेळेला त्यांचा एकमेकांवरती परिणाम होऊ शकतो का याचा विचार केला पाहिजे. म्हणजे म्हटलं तर निर्णय सेपरेट आहेत आणि म्हटलं तर एकमेकाशी कनेक्टेड आहेत याचा विचार करणं फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये हे व्हायलाच हवं. पुढचा मुद्दा येतो की शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म गोल्स माणसासमोर हवीत. म्हणजे साधारणतः वर्षभरासाठी किती पैसे लागतील. आता कोरोना काळामध्ये ज्या लोकांचं फायनान्शियल प्लॅनिंग बरोबर होतं त्यांना त्रास झाला नाही, पण ज्यांच्याकडे असं काही फायनान्शियल प्लॅनिंग नव्हतंच ते पार उद्ध्वस्त झाले. कारण दर दिवशी किंवा दर आठवड्याला दर महिन्याला जे पैसे येत आहेत ते वापरायचे, ते खर्च करायचे, चिंता करायची नाही आणि मजेत जगायचं असा प्रकार काही लोकांचा होता. आणि ज्या वेळेला फायनान्शियल प्लॅनिंग नसल्यामुळे अचानक बिझनेसमध्ये प्रश्न आले किंवा बिझनेस होईनासा झाला, लॉकडाऊनमध्ये नोकऱ्या गेल्या आणि समोर प्रश्न निर्माण झाला की एवढे वर्ष मी इतके पैसे मिळवले आणि आता माझ्यावर अशी परिस्थिती का आली. तर याचं कारण आपण आपल्याच निर्णयांमध्ये शोधण्याची गरज असते. जर फायनान्शियल प्लॅनिंग योग्य प्रकारे केलेलं असेल तर असे प्रश्न कधीही माणसासमोर येत नाहीत. नंतर वन कॅन ॲडॉप्ट लाईफ चेंजेस. लाईफ चेंजेस म्हणजे या ठिकाणी काय अपेक्षित आहे की संपूर्ण आयुष्य आमूलाग्रपणे बदलून टाकण्याची क्षमता या आर्थिक निर्णयांमध्ये असते. अनेकदा लोक बँक्रप्सी म्हणजे दिवाळखोरी या गोष्टीला सामोरे जातात. बिझनेस डुबतो, दिवाळखोरी समोर येते, पण काही लोकांकडे फायनान्शियल रिसोर्सेस किंवा ऑप्शन्स तयार असतात. प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी असं करण्याची पद्धत असते. त्यामुळे एकाच आर्थिक स्रोतावरती लोक अवलंबून राहत नाहीत. हल्लीच्या जमान्यामध्ये खरोखरच कोणत्याही व्यक्तीने केवळ एका प्रकारच्या उत्पन्नावरती अवलंबून राहू नये. कुठून न कुठून अजून एक काहीतरी 1 किंवा 2 किंवा 3 आर्थिक स्रोत असले पाहिजेत. त्यामुळे एक जर दरवाजा बंद झाला तर दुसरा आपल्यासाठी उघडा असतो. हे पूर्वी असं नव्हतं, पण ही काळाची गरज आहे. त्यामुळे फायनान्शियल प्लॅनिंग करताना हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. पुढचा मुद्दा येतो ॲश्युरन्स दॅट गोल्स आर ऑन ट्रॅक. आपण पाहिलं दर 3 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी फायनान्शियल गोल्स म्हणजे आर्थिक उद्दिष्ट ही तपासावी लागतात. म्हणजे दर 5 वर्षांनी किंवा जसं फायनान्शियल सायकल बदलतं, म्हणजे थोडक्यामध्ये की रिसेशनची फेज येते, परत बरेच दिवस येतात, हे साधारणतः 6-7 वर्षांनी अशा फेजेस बदलतात. आणि ज्या वेळेला या आर्थिक फेजेस बदलत जातात त्यावेळेला संपूर्ण फायनान्शियल स्ट्रक्चर, कुठे गुंतवणूक करावी कुठे करू नये हे सगळं बदलत जातं. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना आठवत असेल साधारणतः 20 वर्षांपूर्वी फिक्स डिपॉझिटला 12-14% व्याज मिळायचं. लोक पैसे बँकेत ठेवून व्याजावर आरामात जगायचे आणि आता तुम्हाला माहिती आहे किती व्याज मिळतं. त्यामुळे एखाद्या सोर्सवरती डोळे झाकून विश्वास ठेवणं हे आता शक्य नाही आहे. त्यामुळे खूप महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे लाईफ चेंजेस हे त्या ठिकाणी महत्त्वाचे ठरतात. पुढचा मुद्दा येतो फिलिंग ऑफ व्हॉट सिक्युरिटी. जर तुमचं आर्थिक नियोजन बरोबर असेल तर तुम्हाला डोक्याला कुठल्याही प्रकारची चिंता नसते. आणि जेव्हा डोक्याला चिंता नसते तुम्ही आरामात असता तेव्हा तब्येत चांगली राहते, चिडचिड होत नाही, समस्या नसतात, सुखाने माणूस जगू शकतो. त्यामुळे तुम्हाला अशी समाजामध्ये अनेक माणसं दिसतील त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग चांगलं आहे, त्यांच्याकडे बऱ्यापैकी पैसे आहेत, योग्य प्रकारे गुंतवलेले आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारचा आर्थिक विवंचनेचा त्रास नाही आणि त्यांची तब्येत चांगली आहे. अन्यथा अनेक प्रकारचे प्रश्न समोर का निर्माण होतात. आता पैसे मिळत नाहीत म्हटल्यावरती बोलणं सोपं असतं की आयुष्यामध्ये पैसे म्हणजे सर्वस्व नाही. पण अगोदरसुद्धा आपण एका व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की भरपूर पैसे मिळवल्यानंतर उच्चारायचं ते वाक्य असतं पैसे मिळत नाहीत म्हणून ते उच्चारायचं नसतं. तर जिथे फायनान्शियल प्लॅनिंग आहे, व्यवस्थित पैसे आहेत, तिथे विवंचना नसते. पुढचा मुद्दा येतो जर समजा फायनान्शियल प्लॅनिंग जर बरोबर असेल तर कंट्रोल येतो. कशावर कंट्रोल येतो? स्पेंडिंग म्हणजे खर्चावर कंट्रोल येतो. अनावश्यक खर्च माणूस करत नाही. मॅनेजिंग क्रेडिट
अनावश्यक क्रेडिट कार्ड वापरणं किंवा काही कारण नसताना लोन घेणं, लोनवर वस्तू घेणं, 0% फायनान्सचे बोर्ड बघून इलेक्ट्रॉनिक वस्तू घेणं, अशा गोष्टी लोक करत नाहीत आणि अनावश्यक त्याच्यावरती टॅक्स भरणं किंवा ड्युटीज असतात ते भरणं असं काही केलं जात नाही. फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये आवश्यक तेवढा टॅक्स भरून योग्य प्रकारे गुंतवणूक करून पैसे कसे योग्य ठिकाणी गुंतवले जातील याचा ध्यास माणसाने घेतलेला असतो. त्यामुळे अनावश्यक खर्च न करता आर्थिक नियोजनावरती कंट्रोलसुद्धा असतो. आणि 14वा मुद्दा येतो तो म्हणजे फोकस राहतो. कशावर फोकस राहतो? इन्क्रीज इन व्हॉट सेव्हिंग्स, कशा प्रकारे सेव्हिंग्ज वाढेल. प्रोटेक्शन टू ॲसेट्स, ॲसेट्स कशा प्रकारे जपल्या जातील. प्रोटेक्शन टू फॅमिली, फॅमिलीची काळजी कशा प्रकारे घेतली जाईल. आणि बिल्डिंग वेल्थ फॉर द फ्युचर, म्हणजे भविष्याकरता कशा प्रकारे ॲसेट्स निर्माण होतील. असे एकंदर 14 मुद्दे फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये महत्त्वाचे ठरतात. आणि हे फायनान्शियल प्लॅनिंग जितकं लवकर समजेल तेवढं बरं असतं. ते 50 आणि 60व्या वर्षी समजून तसा फारसा उपयोग होत नाही, बऱ्यापैकी वेळ हातात निघून गेलेली असते. हेच जर फायनान्शियल प्लॅनिंग 20-25व्या वर्षी जर कळलं तर पुढे 25 वर्ष उत्तम प्रकारे इन्व्हेस्टमेंट करून 50मध्ये त्या माणसाची आर्थिक परिस्थिती सुस्थिती म्हणण्यासारखी असते. आणि 60पर्यंत तर उत्तम, मी किमान असं म्हणू शकतो आपण की आर्थिकदृष्ट्या सक्षम किंवा मध्यमवर्गीयांच्या भाषेमध्ये श्रीमंत आहे असं म्हणायला हरकत नसते. बिल गेट्सनी असं म्हटलेलं आहे, जर तुम्ही गरीब घरामध्ये जन्मलात तर तुमचा तो दोष नसतो, पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर मात्र तो तुमचा दोष असतो. आणि श्रीमंत म्हणून मरणं हे तुमचं कर्तृत्व असतं. म्हणून पैसे मिळवणं हे एक वेळ सोपं असणं, पण ते सांभाळणं आणि योग्य प्रकारे इन्व्हेस्ट करणं हे खूप अवघड असतं. ते एन्जॉय करणं हा तर वेगळाच विषय आहे. त्यामुळे भरपूर पैसे मिळवण्यास, त्याचं योग्य नियोजन करण्यास आणि योग्य प्रकारे त्याचा वापर करण्यास, तसंच हे सगळं करण्यासाठी अगोदर फायनान्शियल प्लॅनिंग करण्यास तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.